नमस्ते, देसी गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जरा वेगळं बनवणार आहोत काहीतरी। हे आहे गावरान गुलाबाचे झाड आणि त्याला आले आहेत सुंदर सुंदर कळ्या। आता ह्या कळ्या उमलल्या की आपण त्याच्यापासून बनवणार आहोत गुलाबाची पावडर। ती कशी बनवायची चला मी तुम्हाला सांगते। झाडाची रोज रोज फुले तोडून मी असे खूप सारे गावरान गुलाब साचवून ठेवले आणि काही दिवस सावलीमध्ये ते सुकवले। अशा प्रकारे सुकून ते तयार झाले। लक्षात ठेवायचे की हे गुलाबाचे फुलं नेहमी सावलीमध्ये सुकवायचे, त्यानंतर ती पावडर बनवायची, म्हणजे त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा फुलांचा सुगंध कायम टिकून राहतो आणि कलरही छान राहतो। अशा प्रकारे एक एक करत आपण गुलाबाचे देठ ह्या पाकळ्यांपासून सेपरेट करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे म्हणजे आपल्या पाकळ्या सेपरेट होतील आणि आपल्याला पावडर बनवायला सोपे जाईल। आपल्याला या गुलाबांच्या पाकळ्यांपासून नुसती पावडरच नाही तर गुलाब जल पण बनवायचं आहे। हे बघा केवढ्या मोठ्या पाकळ्या साचल्या। आता आपण पुढे काय करणार आहे, ह्या सगळ्या पाकळ्या गोळा करून एका भांड्यामध्ये ओतणार आहे, कारण आता आपण बनवणार आहोत त्याची पावडर। हे बघा, नुसतं हाताने जरी चोळलं तरी त्याची पानं बघा कशी क्रंची क्रंची होत आहेत, हातानेच किती बारीक होत आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छान खणखणीत वाळवून घ्यायचे आहेत या पाकळ्या। हे बघा, नुसतं हातानेच किती बारीक झाले आहेत। आता आपण याला फिरवणार आहोत मिक्सरमध्ये, म्हणजे याची छान पावडर तयार होईल, जे आपण फेस पॅकमध्ये टाकून तोंडालाही लावू शकतो आणि याचा वासही खूप छान राहतो। मी खास करून गावरान गुलाब घेतले आहेत, कारण गावरान गुलाबाचा वास मला खूप आवडतो। हे बघा, अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरून बारीक पावडर तयार झाली। ही थोडी जाडसर आहे म्हणून आपण परत एकदा बारीक करून घेऊया। हे बघा, आता ही बारीक झाली बऱ्यापैकी। मी एका ताटामध्ये काढली आहे, बघा तिचा रंगही केवढा गुलाबी राहिला। हे बघा, अशा प्रकारे बारीक झाली आपली पावडर। आता आपण त्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये काढणार आहोत, म्हणजे तिचा वास जाणार नाही। आणि हे कंटेनर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं की चांगलं टिकतं आणि त्याचा वासही जात नाही। आता आपण बनवणार आहोत गुलाबजल। आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। आता आपण त्यामध्ये गुलाब पावडर टाकणार आहोत, किमान 2 चमचे। ती छान उकळू द्यायची आहे बारीक गॅसवर, किमान 5-6 मिनिट, म्हणजे काय होईल, ह्या गुलाबाच्या पाकळ्यांचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल। नुसतं हे पाणी उकळतंय तेच एवढा गुलाबाचा वास सुटलाय घरामध्ये, कारण ह्या गुलाबाचा वासच एवढा छान असतो की सगळीकडे सुगंध दरवळतो। अशा प्रकारे मी एका कंटेनरमध्ये हे पाणी गाळून घेतलं आहे। हे पाणी एका वस्त्राने गाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सकाळ संध्याकाळ मस्तपैकी स्प्रेने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारायचं, म्हणजे आपली स्किन चांगली हायड्रेट राहते। थँक यू।